बातमी समोर येते। 6व्या गुन्ह्यात भोंदू अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। कोठडी मिळण्याबाबत आणि सखोल तपास करायचा असल्याने आमची जी विनंती ती माननीय कोर्टासमोर केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। थँक्यू। तर भोंदू अशोक खरात संदर्भातली ही अतिशय मोठी बातमी। 6व्या गुन्ह्यात भोंदू अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे, म्हणजे 26 एप्रिलपर्यंत अशोक खरातचा मुक्काम पोलीस कोठडीमध्ये असणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, अशोक खरात याला आज पुन्हा एकदा 6व्या गुन्ह्यामध्ये 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। अशोक खरात याला पुन्हा एकदा आज न्यायालयाच्या समोर व्हीसीद्वारे हजर करण्यात आलेलं होतं। अशोक खरातवरती महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे आणि त्या सगळ्या आरोपांच्या अनुषंगानं अशोक खरातवर नाशिक पोलिसांमध्ये आतापर्यंत लैंगिक शोषणाचे 8 गुन्हे दाखल आहे। त्या सगळ्या गुन्ह्यांचा तपास एसआयटीच्या मार्फत केला जातोय आणि एसआयटीच्या कोठडीत असलेल्या अशोक खरातला आज न्यायालयाच्या समोर जेव्हा हजर करण्यात आलं तेव्हा अशोक खरातची चौकशी करत असताना त्याच्याकडे काही महत्वपूर्ण पुरावे जे आहेत ते पोलिसांना मिळत आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील त्याचा तपास करणं आवश्यक असल्यामुळे त्याला पोलीस कोठडी मिळावी अशा प्रकारची मागणी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये केली। 4 दिवसांची पोलीस कोठडी त्याला मिळावी अशा स्वरूपाची मागणी होती। आणि या सगळ्यामध्ये ज्या सरकारी वकील होत्या श्रीमती किरण बेंडवर यांनी जोरदार युक्तिवाद जो आहे तो सरकारी पक्षाच्या वतीने केला आणि त्यानंतर न्यायालयाने या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरात याला पुन्हा एकदा 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। अर्थात 26 तारखेपर्यंत अशोक खरात हा एसआयटीच्या कोठडीत राहील आणि पुन्हा एकदा अशोक खरातला 26 तारखेला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। त्यानंतर देखील पुन्हा त्याचा 7व्या गुन्ह्यामध्ये देखील कस्टडी मागण्याची तयारी ही एसआयटीची असणार आहे। आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय की अशोक खरात याला प्रत्येक गुन्ह्यामध्ये 3-4 दिवसांची पोलीस कोठडी मिळताना पाहायला मिळते। अनेक पुरावे अनेक धागेदोरे जे आहेत या सगळ्या प्रकरणातले ते देखील एसआयटीला प्राप्त होत आहे। त्यामुळे निश्चित या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरातचा पाय जो आहे तो खोलात जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुढची बातमी, टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये 2 गट पडल्याचं चित्र समोर आले। येत्या 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यावर राज्याचे परिवहन मंत्री ठाम आहेत। तर याच सक्तीवरून शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र पाठवून ऑटो टॅक्सी चालकांनी कामापुरतं मराठी बोलावं अशी अपेक्षा ठेवा, मात्र मराठी भाषेबाबत कठोर निर्बंध लादू नका अशी मागणी केली आहे। अशी सक्ती केल्यास रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या उपजीविकेला धोका निर्माण होईल, त्यामुळे आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे। आपण जर बघितलं तर प्रताप सरनाईक स्वतः असो किंवा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो हे सुद्धा रिक्षा चालक राहिलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं हा निर्णय घेतला जातोय ही गोष्ट अनेकांना पचत नाहीये। आज जे तुम्ही पत्र लिहिलंय त्याच्या मागची भावना काय तुमची? सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छितो की महाराष्ट्रात मराठी भाषाचा सन्मान झालाच पाहिजे, याच्यावर कुठल्या प्रकारचा वाद नाही आहे। महाराष्ट्रामध्ये राहणारे जो लोक आहेत सर्वांना महाराष्ट्राची जो राजकीय भाषा आहे आणि बोलचालची भाषा आहे मराठी भाषा, ते भाषामध्ये बोललं पाहिजे, ते समजलं पाहिजे। पण जेव्हा आम्ही मराठी भाषेची सक्ती करतो तेव्हा आम्हाला एक समजलं पाहिजे की त्याच्यामुळे लोकांना त्रास होत आहे का। प्रकरण एवढं वाढलेलं आहे की या ऑटो रिक्षा चालकांच्या ज्या संघटना आहे त्यांच्या वतीनं 4 तारखेला आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। तुम्हाला एकतर मुळात माझा पहिला प्रश्न आहे की हे जे आंदोलन केलं जात आहे ते आंदोलन योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि त्याला दुसरा प्रश्न असा आहे की मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी असं सांगितलं की हे आंदोलन करत असताना जर मराठी रिक्षा चालकांवर कुणी हात उगारला तर आम्ही गप्प बसणार नाही, आम्हीही रस्त्यावर उतरू। जर कोणी आंदोलन केलं तर तो मराठी ऑटो रिक्षा चालक आहे त्यांच्या विरोधात होऊ शकत नाही। रिक्षा चालक मराठी किंवा हिंदी होऊ शकत नाही, तो या मुंबईचा एक नागरिक आहे, महाराष्ट्राचा नागरिक आहे आणि त्यांना भारतीय घटनेने एक उदरनिर्वाहाचा अधिकार दिलेला आहे। त्या अधिकारामुळे ते काम करत आहेत, 2 रोटी कमावत आहेत। तो याच्यामध्ये जास्ती तुम्ही लोकांना भाषाचे नावाने एक त्यांच्यामध्ये विभेद करण्याचा प्रयत्न करू नका। ते सगळे आमचे लोक आहेत। त्याला मनसेने एक इशारा दिलाय, त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ज्याच्यामध्ये मराठी असो किंवा अमराठी असो रिक्षा चालक एकमेकांवर तुटून पडतील असं दिसून येत आहे। नाही, असं होईल नाही, असं होऊ शकत नाही।
सगळे रिक्षा चालक एकमेकांना खूप प्रेम करतात. सगळे रिक्षा चालक एक ग्रुप बनवून, संघटन बनवून, युनियन बनवून एकमेकाबरोबर काम करतात. समजा ज्यांनी आंदोलनाची धमकी दिलेली आहे त्यांचे युनियनमध्ये फक्त उत्तर भारतीय किंवा हिंदी भाषिक किंवा दक्षिण भारतीय रिक्षा चालक तसं नाही आहे. त्याच्यामध्ये मराठी भाषिक पण आहेत, त्याच्यामध्ये गुजराती लोक पण आहेत, सर्व प्रकारचे लोक आहेत. मुंबई एक असा शहर आहे याच्या इकडे सगळे प्रकारचे लोक राहतात, सगळे काम करतात, सगळे मुंबईच्या विकासामध्ये एक योगदान देतात. कोणी एक रिक्षा चालवून योगदान देतो, कोणी टॅक्सी चालवून योगदान देतो, कोणी मोठा मोठा व्यापार करून योगदान देतो, कोणी फेरीचा धंदा करून योगदान देतो, कोणी फूल विकून योगदान देतो. तो सर्व प्रकारचे लोक इकडे येतात आणि सर्व प्रकारचे लोक राहतात बरोबर. याच्यामध्ये जो राजकीय लोक आहेत ना ते एक काडीमाडी करतात. मला असं वाटत नाही की रिक्षा चालकांमध्ये एकमेकांच्या विरोधात काहीतरी कुठल्या प्रकारचा वाद आहे. ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांच्यामध्ये एक सिव्हिक सेन्स किंवा नागरिकांची सुरक्षा हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे, त्यावर भर दिला गेला पाहिजे अशी मागणी या निमित्तानं ते करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, मुंबई. तर या मराठी सक्तीच्या मुद्द्यावर सर्वसामान्य ऑटो आणि रिक्षा चालकांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊया. मराठी सगळ्यांना आलंच पाहिजे ना, मराठी भाषा आलीच पाहिजे. मुंबईमध्ये राहायचं म्हणलं मराठी आलीच पाहिजे आपल्याला. मग आता यांचं जे मराठी रिक्षा टॅक्सी रिक्षा चालक आहेत त्यांच्या पोटावरती पाय येणारच वाटतं. कशाला पाहिजे? ते एवढ्या वर्ष हे करतात तर त्यांना मराठी आलंच पाहिजे ना थोडं तरी. असं काय पुरा मराठी नाही आलं, थोडं आलं तरी चालण्यासारखं आहे ना. व्यावहारिक मराठी आलं पाहिजे आपल्याला. सरकारच्या निर्णयाला समर्थ आहे, बरोबर आहे त्यांचं. नाही तेच आम्हाला तेच सांगा. अहो तेच बोलतोय, मराठी आलीच पाहिजे, मराठी बोललाच पाहिजे. मराठी येतं का? हा येतं ना मराठी. मराठी आहेस? हो मराठी. अच्छा, आता मला सांग, मे पासून अनिवार्य करणार आहेत हां की मराठी आलंच पाहिजे रिक्षा टॅक्सी चालकांसाठी. तो निर्णय कसा पाहतो त्या निर्णयाकडे? बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे, झालं पाहिजे. पण काही रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालकांचं म्हणणं असं आहे की त्याच्यामुळे आमच्या पोटावरती पाय येईल, आमचं परमिट रद्द होईल. काय पहिल्यापासून आहे तर थोडंफार आता तुम्ही एवढ्या वर्ष राहता तर तुम्हाला कंपल्सरी आलं तर पाहिजे मराठी. बरोबर, एक चांगली गोष्ट आहे. ते लोक आंदोलन पण करणार आहेत. आंदोलन झालं नाही पाहिजे काय, ते जिथं तुम्ही कमवता तिथं तुम्हाला आलं तर पाहिजे, काही चांगली गोष्ट आहे. पण ते झालं नाही पाहिजे आंदोलन. संघटनेने सांगितलं तरी आंदोलनात तू जाणार नाहीस? कोण? संघटनेने जर सांगितलं आंदोलनाला जायचं, मी तू जाणार प्रॉपर मराठी हां. आहे. मी कशाला नाही जाणार. आपण मराठीसाठी जाणार. हां. फक्त हिंदी आहे तिथं आपण नाही जाणार. मराठीवरून वाद सुरू आहे. मराठी आहेत का? अरे मराठीच आहे. हां, मराठीवरून वाद सुरू आहे की रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी आलं पाहिजे, नाहीतर मग परमिट रद्द होणार. कसं वाद आहे? जरूर. आता महाराष्ट्रामध्ये राहता, मुंबईमध्ये राहता तर मराठी यायलाच पाहिजे ना. येत नसेल तर प्रयत्न करा तुम्ही बोलायचा. तुम्ही बोलायचा देखील प्रयत्न करत नाही. हात वरती करतात सर. हो. मला सांगा, मग तुम्ही आंदोलन वगैरे समर्थन देणार नाही त्यांच्या? ते आंदोलन करणार आहेत ना? कोणाच्या? ते आंदोलन करणार आहेत की आम्हाला वेळ जास्त द्या, मुदत वाढवून द्या. बेसिकली आता 1 मेला महाराष्ट्र दिवस अरे असतो. सुरुवातीपासून त्यांना वेळच आणि मुदतच आहे मराठीसाठी. आताच नाही, किती मुदत द्यायची मराठीसाठी? आता मुदत पाहिजे असेल तर राज ठाकरेकडे जावा आणि मुदत मागा. ते चुकीचं आहे ना. महाराष्ट्राच्या याच्यामध्ये तर ते लोक आंदोलन करणार आहेत, ते चुकीचंच आहे ना. तसं महाराष्ट्रामध्ये तुम्ही रिक्षा चालवता तर तुम्ही महाराष्ट्राच्या बद्दल जर तुम्ही जर हे करणार आहे तर ते चुकीचंच आहे ना. तसं रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 मे पासून मराठी बोलणं सक्तीचं करण्यात आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये रिक्षा चालक संघटनांनी बंद पुकारलेला आहे आणि यामध्ये मराठी रिक्षा चालकही सहभागी होणार आहेत आणि त्यामुळे मराठी रिक्षा चालकांविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. मराठी रिक्षा चालकांनी 4 मेला रिक्षा सुरू ठेवण्याचं आवाहन बदलापुरातील मनसैनिकांनी केलंय. मनसेच्या बदलापुरातील कार्यकर्त्यांनी मराठी रिक्षा चालकांशी संवाद साधत त्यांच्या रिक्षांवर मी मराठी बोलतो, मला मराठी समजते असा आशय असलेले पोस्टर चिटकवलेले आहेत. त्यामुळे 4 मे रोजी रिक्षा चालक संघटनांनी जो बंद पुकारलाय त्यावेळी मनसे काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मराठी आणि अमराठी रिक्षा चालकांचा मराठी सक्तीला विरोध असल्याचं पाहायला मिळतंय. 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी बोलणं सक्तीचं करण्यात आलंय, अन्यथा परवाने रद्द केले जाणार आहेत. मात्र या मराठी सक्तीला अमराठी रिक्षा चालकच नाही तर मराठी रिक्षा चालक देखील विरोध करतायत. ज्यावेळेस सरसकट परवाने देण्यात आले त्यावेळेस मराठी अमराठी हे पाहिलं नाही. मग आता उत्तर भारतीयांना का टार्गेट केलं जातंय?
प्रशासनात बसलेले अधिकारी देखील अमराठी आहेत. महाराष्ट्रात राहतो तर मराठी आली पाहिजे, मात्र अशा प्रकारची सक्ती करणं हे चुकीचं असल्याचं रिक्षा चालकांनी सांगत याला तीव्र विरोध केलाय. रिक्षा चालकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश मंजुळा अनंत यांनी. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 मे पासून मराठी सक्तीची होतीये, मात्र यावर रिक्षा चालकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्याच्यामध्ये मराठी रिक्षा चालक असतील किंवा अमराठी रिक्षा चालक असतील, त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात आपण. 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी सक्तीची होतीये. एक मराठी रिक्षा चालक आहात, काय म्हणणं आहे तुमचं आता ज्यांना मराठी येणार नाही त्यांचे परवाने देखील रद्द होण्याची शक्यता आहे, काय सांगा? त्यावेळी त्यांनी जेव्हा ते परवाने देत किंवा उत्तर भारतीय आहेत किंवा त्यांना हिंदी भाषा येते किंवा नाही येत किंवा त्यांचे आधार कार्ड कसे आले, त्यांचे रहिवासी दाखले कसे आले, त्यांची शहानिशा या सरकारनं केली नाही आणि त्यामुळे त्यांना सरसकटमध्ये त्यांनी परवाने दिले. त्यांचा काही दोष नाही, तो भाषेचा दोष नाही. बरं, तुम्ही उत्तर भारतीय लोकांना टार्गेट का करता? इतर भाषीर पण आहेत, साऊथ इंडियन आहेत, मुस्लिम आहेत, मग तुम्ही एका भाषेचा तुम्ही टार्गेट करणार आहात का? जर टार्गेटच करायचं असेल तर तुमचे जे वरचे अधिकारी आहेत IPS, कारण ते मिश्रा आहेत, त्रिवेदी आहेत, द्विवेदी आहेत, ठाकूर आहेत, असे जे आहेत IAS ऑफिसर तुमचे, त्यांच्याविषयी तुमचं मत काय? मराठी सक्तीची होते रिक्षा चालकांना, तुमची भूमिका काय आहे यावर? माझी भूमिका काय नाही, मराठी असो नको असो पण सर्व समान भाव. हे काय आता सफेद ड्रेस काढला, परत काय काय नियम काढणार, हा मग नंतर खाकी ड्रेस, मग त्याच्यानंतर सफेद ड्रेस, मग मराठी बोला, हिंदी बोला. आता कोणासोबत मराठी बोलणार, कोणासोबत हिंदी बोलणार? रिक्षा आणि टॅक्सीवाल्याला ते बोलतो की परमिट हे बंद करा, हे चुकीचं आहे, हे करायला नाही पाहिजे. कसे लोक 15,000 DT भरले आणि बँकेनं गाडी घेतली, ते कोण भरपाई करणार त्याच्यात? 1 तारखेपासून हा मुद्दा राज्यामध्ये, मुंबई शहरामध्ये, उपनगरांमध्ये कशा प्रकारे जोर धरतो किंवा कशा प्रकारे पेटतो किंवा याला सरकार कशा प्रकारे पुढच्या नियमावली ठरवते हे पाहणं देखील महत्वाचं आहे. सौर ऊर्जेकडे वळणाऱ्या नागरिकांना आता राज्य सरकारकडून मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सोलर रूफटॉप वापरणाऱ्या ग्राहकांवर वीज शुल्क म्हणजेच इलेक्ट्रिसिटी ड्युटी आकारण्याचा विचार सुरू असून यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीच्या शिफारसीनंतर सौर विजेवर कर लागू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. आतापर्यंत सौर ऊर्जेवर निर्माण होणाऱ्या विजेवर कोणतंही शुल्क आकारलं जात नव्हतं, मात्र आता स्वतःच्या वापरासाठी तयार केलेली वीजही कराच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे घरगुती, कृषी आणि औद्योगिक सौर ग्राहकांवर आर्थिक बोजा वाढण्याची शक्यता आहे. सरकारच्या महाराष्ट्र शासन ऊर्जा विभागानं या प्रस्तावाचा अभ्यास सुरू केला असून समितीमध्ये मुख्यतः शासकीय अधिकारीच आहेत. या निर्णयाला वीज तज्ज्ञ आणि ग्राहकांकडून विरोध होत असून स्वतःची वीज वापरूनही कर लावणं अयोग्य असल्याची टीका केली जाते. तर सौर ऊर्जेवर आता कराचा भार येण्याची शक्यता आहे. सौर ऊर्जेकडे वळणाऱ्या नागरिकांना आर्थिक धक्का बसू शकतोय, कारण सोलर रूफटॉप वापरणाऱ्या ग्राहकांवर वीज शुल्क आकारलं जाण्याचा विचार सध्या सुरू आहे. यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. उच्चस्तरीय समितीच्या शिफारसीनंतर हा निर्णय होणार आहे. आतापर्यंत सौर विजेवर कोणतंही शुल्क आकारलं जात नव्हतं, मात्र आता स्वतः वापरलेली सौर वीजही कराच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव आहे. घरगुती, कृषी आणि औद्योगिक सौर ग्राहकांवर आर्थिक बोजा त्यामुळे वाढू शकतोय. महाराष्ट्र शासन ऊर्जा विभागाकडून सध्या अभ्यास सुरू आहे. समितीमध्ये मुख्यतः शासकीय अधिकारी असून तज्ज्ञांचा अभाव असल्याची टीका होते. सौर ग्राहक आणि वीज तज्ज्ञांकडून या प्रस्तावाला तीव्र विरोध केला जातोय. तर सध्या आकारलं जाणारं वीज शुल्क नेमकं काय आहे ते देखील आपण पाहणारच आहोत. मला असं वाटतं की आता सरकार आधी प्रमोट करतं की तुम्ही सोलार लावा, त्यासाठी सबसिडी देखील देतं आणि ते लावल्यानंतर जर आता परत त्याच्यावर कर लावण्यात येतं तर हा मला वाटतं की आमच्यासारख्या ग्राहकांवर हा खूप मोठा अन्याय आहे. ते व्हायला नको, कारण की तुम्ही एकतर महागाई खूप वाढलेली आहे आणि त्यात जर माणूस बचत करून जर सोलार लावून घेतलं तरी हा कर हा मला वाटतं ते एकच होणार आहे. तर मला वाटतं हे निर्णय चुकीचा आहे. पण हे जे टॅक्स जे लावण्याचा जो आता निर्णय आता येणाऱ्या काळात आमच्यावर हे पडणार आहे, तर सर्वसामान्याची सरळ लूट आहे. सरकारला करायचं काय ते समजत नाही आहे. यामध्ये सरकारचा फायदा आहे आणि सर्वसामान्याची लूट आहे हेच मी म्हणणार आहे. अशा रीतीने जर गव्हर्नमेंट परत त्याच्यावर काही वेगळे टॅक्सेस किंवा ड्युटीज लावून आले आहे तर हे भुर्दंडच होणार आहे.
जर आपण पाहिलं की वीज जर महाराष्ट्र राज्यामध्ये इतर राज्याच्या तुलनेत फार जास्त आहे, त्यातूनही परत तुम्ही अजून एक हा कर लावणार तर हे निश्चितच लोकांना झेपणारं नाही आहे. त्यानंतर तुम्ही जर विचार केला की आता जे नवीन टॅरिफ लावलेलं आहे 1 एप्रिल 2026 त्याच्यामध्ये पण सोलार रूफटॉप ज्यांनी वापरून राहिले आणि जर ते एक्सेस एनर्जी त्यांची ग्रीडवर टाकत आहे तर त्याला ग्रीड सपोर्ट चार्जेस म्हणून एक परत चार्जेस तुम्ही लावलेले आहेत. हा अभ्यास गट आहे. अभ्यास गटाच्या माध्यमातून सध्या इलेक्ट्रिसिटी ड्युटी आपण कुठे लावत आहे, कुठे लावत नाही, कुठे एक्झम्पशन देणं आवश्यक आहे, कुठे अजून एक्झम्पशन देणं आवश्यक आहे, कुठे इलेक्ट्रिसिटी ड्युटी लावणं आवश्यक आहे. अशा प्रकारचा हा एक रुटीन एक्सरसाइज आहे. याच्या माध्यमातून हा जो एक विरोध निर्माण केला जात आहे हे केवळ राजकारण आहे. दरम्यान या प्रस्तावावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधलाय. नाही, कर असा आहे की कर लावल्याशिवाय यांचा राज्य चालवण्याचा भर पूर्ण होऊ शकत नाही. राज्य भिकारी झालेलं आहे, राज्य कंगाल झालेलं आहे, राज्याची अर्थव्यवस्था पूर्णतः संपलेली आहे. राज्य कुठल्याही गोष्टीत आता पुढे नाही. महाराष्ट्र आता अधोगतीला चालला आहे. इलेक्ट्रिकचे बिल लूट चालली आहे. MSEBीने जे इलेक्ट्रिकचे बिल वाढवले, सामान्य माणूस जगणं कठीण झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा झाली, त्याचा पत्ता नाही आहे.